नमस्कार शिक्षक मित्रमैत्रिणींनो, मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॅफसाठी लॉग इन कसं करायचं त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिला होता. जर मिस केला असेल तर वर आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो आहे, जरूर पहा. आज आपण पाहणार आहोत स्क्वॅफसाठी फोटोजला PDF कसं कन्वर्ट करायचं आणि गुगल ड्राईव्हमध्ये त्याची लिंक कशी बनवायची. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपल्या डाउनलोड्स फोल्डरमध्ये मी उदाहरणासाठी हे 2 फोटो वापरणार आहे. आपण आपल्या पुराव्यानुसार ते फोटो वापरायचे आहेत. आर्टवरून आपलं वर्ड हे ॲप चालू करूयात. यामध्ये इन्सर्टमधून पिक्चर्स आणि धिस डिव्हाइसमधून आपण ते फोटोज डाउनलोड्समधून डबल क्लिक करून घेऊ शकता. हा एक पहिला फोटो घेतला आहे. एंटर करून खाली दुसरा फोटो करूयात. इन्सर्ट, पिक्चर, धिस डिव्हाइस. अशा पद्धतीने मी हे 2 फोटोज घेतलेले आहेत. आपल्या पुराव्यांमधून आपल्याला जे फोटोज आवश्यक असतील ते फोटो आपण इथे वर्ड फाईलमध्ये इन्सर्ट करू शकता. इन्सर्ट झाल्यानंतर आपल्याला फाईलवर क्लिक करायचं आहे. फाईलवरून सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. ऑफिस 365 असल्यामुळे हे ड्राईव्हशी कनेक्टेड असतं, पण आपण त्यासाठी सेव्ह ॲजमधून ब्राउजवर क्लिक करूयात. डेस्कटॉप निवडूयात. एक नवीन फोल्डर इथे बनवूयात. ज्याला नाव देऊ स्क्वॅफ. डेस्कटॉपवर स्क्वॅफ फोल्डर तयार झाल्यानंतर आपण याला डबल क्लिक करून ओपन करायचं आहे आणि आपल्या फाईलला नाव द्यायचं आहे, जी आपलं मानक आहे त्या पद्धतीने. जसं आपलं जे मानक आहे, या मानकांमध्ये मानक क्रमांक 1 वर जे आहे 1.1.1, तर आपल्याला या फाईलला नाव देता येईल 1.1.1 आणि वर्ड डॉक्युमेंटच्या ऐवजी इथे आपण PDF निवडायचं आहे. ऑनलाईन पब्लिश करण्यासाठी आपण याला मिनिमम साईज ठेवून सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने ही फाईल आपली 1.1.1 साठी तयार झाली आहे. आता आपण आपलं गुगल क्रोम ओपन करूयात. यामध्ये हे जे 3 डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत, या 3 डॉटवर क्लिक करून आपण ड्राईव्ह हा गुगल ॲप ओपन करायचा आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या ड्राईव्हमध्ये लॉग इन झालो आहोत. न्यू या ऑप्शनवर क्लिक करून न्यू फोल्डर इथून निवडू शकता. या फोल्डरलाही नाव देऊयात स्क्वॅफ आणि क्रिएट या बटनावर क्लिक करूयात. अशा पद्धतीने आपलं स्क्वॅफ नावाचं फोल्डर गुगल ड्राईव्हवर तयार झालं आहे. डबल क्लिक करून याला ओपन करू. न्यू फाईल अपलोडवर क्लिक करून आपल्या डेस्कटॉपमध्ये आपण जे स्क्वॅफ नावाचं फोल्डर बनवलेलं आहे त्याला ओपन करूयात. त्यातली 1.1.1 ही फाईल आपण डबल क्लिक करून इथे अपलोड करूयात. अशा पद्धतीने 1 फाईल अपलोड कंप्लीट आलं आहे. 3 डॉटवर क्लिक करून शेअरवर क्लिक करूया आणि शेअरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिस्ट्रिक्टेडच्या ऐवजी इथून एनीवन विथ लिंक हे निवडायचं आहे आणि त्याचा जो पॉईंट आहे, ॲक्सेस रोल जो आहे, हा नुसता व्ह्यूवर ठेवायचा आहे. डन करूयात. तर अशा पद्धतीने आपण आपली ही फाईल ड्राईव्हवर अपलोड केली कम्प्युटरवरून. आता आपल्याला आपल्या या ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली जी फाईल आहे तिची लिंक कॉपी करायची आहे. त्यासाठी आपल्या ॲप्समध्ये
मोबाईलमधून जे ड्राईव्ह नावाचं ॲप आहे ते ओपन करूया आणि इथून आपल्या त्याच ड्राईव्हला लॉग इन करायचं आहे ज्यामध्ये आपण फाईल अपलोड केलेली आहे. इथे स्क्वॅफ नावाचं फोल्डर दिसतंय. या फोल्डरवर क्लिक करून ओपन करूयात. हे स्क्वॅफ नावाचं फोल्डर आपल्या मोबाईलमध्ये ओपन होईल. इथे आपल्याला आपली ही फाईल 1.1.1 PDF दिसत आहे. या 3 डॉटवर क्लिक करून इथून कॉपी लिंक हा पर्याय निवडायचा आहे आणि आपलं स्क्वॅफ फोल्डर ओपन करायचं आहे. स्क्वॅफ ॲप ओपन करायचं आहे. यामध्ये मानक पहिलं जे आहे आपले कोणता मुद्दा आपल्याला लागू होतो तो मुद्दा निवडून इथे पेस्ट प्रूफ या बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपली फाईल त्याची कॉपी केलेली लिंक इथे कॉपी दिसेल आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. आतापर्यंत मी हे 2 प्रतिसाद नोंदवलेले आहेत आणि एकूण गुण माझे 6 झाले आहेत. मी दोन्हीकडे 3.1 3.1 निवडल्यामुळं याचे गुण 6 दिसत आहेत. हे सर्व मानकं आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने भरायचे आहेत. हे सगळं भरणं झाल्यावर आपण पुढे लवकरच नवीन टॉपिकमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.